नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात अगदी त्याची घोषणा झाली तेव्हापासून असं आम्ही म्हणतो, माझा तर एक व्हिडिओ आहे की ही निवडणूक बिनविरोध करा. तेव्हा खाली काही कॉमेंट करणाऱ्यांनी ज्या पद्धतीनं कॉमेंट केल्या होत्या, मला हसू यायचं आलं की मला काहीच फरक पडत नाही. समजा ही निवडणूक बिनविरोध झाली नसती, आता ज्या 5 जागा आल्या, तरी मला काहीच फरक पडत नव्हता. मी फक्त आकडे तुमच्या समोर ठेवत होतो की ही सगळेच्या सगळे आकडे महायुतीच्या बाजूने आहे. महायुतीमध्ये धुसफूस आहे का, मतभेद आहेत का, बंडखोरी काय, सगळं खरं ना, पण तिथं ते सत्तेचा गुळ आहे म्हणून तर सगळे मुंगळे तिथं चिटकून आहेत. आता अशा वेळी विरोधकांच्या हातामध्ये संधी होती की तुमच्याकडे आकडे तर नाहीच आहेत, मग एक काहीतरी मुद्दा उपस्थित करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळीच्या सगळी महाविकास आघाडी एकत्र सिद्ध करायची. आता काल अर्धमाग घ्यायचा शेवटचा दिवस, शेवटच्या 3 वाजताची काहीतरी वेळ होती. या सगळ्या प्रकरणात काय घडलं, 5 तर जागा बिनविरोधच आल्यात, ती गोष्ट वेगळी, पण अजून 3 जागा अशा आहेत की जिथे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनीच माघारी घेतली, दुसरे बाकीचे कोणी उमेदवार आहेत म्हणून निवडणूक तरी होती. अन्यथा ते 5 आणि 3 8च्या 8 जागा बिनविरोध आल्या असते. तुमच्याकडं काहीच नियोजन नाही. यापूर्वी सुद्धा बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये जेव्हा काँग्रेसच्या उमेदवाराला माघारी घ्यायची नामुष्की आली होती, तेव्हाही आम्ही हाच व्हिडिओ केला होता. आणि तेव्हा हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्यांची नको ती मुक्त फळे, त्याला माध्यमांनी अशी काही प्रसिद्धी दिली की हा कसा आता आधुनिक चाणक्य, त्यांनी काँग्रेसमध्ये कशी जान फुंकलेली आहे. आणि इकडे तर मात्र महाविकास आघाडीच्या 8 उमेदवारांनी माघारी घेतली. अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरला आणि काहीतरी मॅनेज होऊन त्यांनी माग घेतला, आपण समजू शकतो. पण तुम्ही विरोधक आहात, तुमचं काम आहे लढण्याचं. आणि अशा वेळी जर तुम्हाला नंतर साक्षात्कार झाला का की आपल्याकडे आकडे नाही आहेत, आपल्याला आपले सहकारी पक्ष साथ देत नाही आहेत, त्याच्यातलं एक वाक्य असं आहे, अरे मग हे आधी नव्हतं कळलं का? 17 जागाची निवडणूक आहे, रात्रीतून तर आली नाही ना ही. जेव्हा ही निवडणूक ठरलेली आहे किंवा ठरलेल्या मुदतीमध्ये हे होणार हे सगळं माहीत होतं, तेव्हा आधीपासून निर्णय घ्यायचा की आपल्याला ह्या निवडणुका अशा पद्धतीनं लढायच्या आहेत. आणि उलट आपल्याकडे सत्ता नाही, त्याच्यामुळे आपलं एकीचं बळ दाखवणं, तुम्ही निवडून तर येणारच नव्हते, पण तुमच्या मतदारामध्ये हा संदेश गेला असता की हे सगळे एकत्र आहेत. प्रॉब्लेम काय होऊन बसलेला आहे माहिती आहे का, की हे स्वतः जो नालायकपणा करायला तो राहिला बाजूला, आणि त्याच्यावर टीका केल्याच्या नंतर तुम्ही फक्त बोंबलत राहणार की हे गोदी मीडिया आहेत, हे विकल्या गेलेले आहेत, भाजपचे 40 पैसेवाले आहेत. त्यांना काहीच फरक पडत नाही. प्रत्यक्ष जो कार्यकर्ता, म्हणजे जो प्रत्यक्ष मैदानावरती लढणार आहे, त्याला जर तुम्ही साधन सामुग्री शस्त्र पुरवले नाही तर तो मरून जाईल ना, नाही तर माघार घेईल ना, जशी आत्ता घेतली तशी. त्या मैदानाच्या बाहेर राहून कॉमेंट्री करणाऱ्यांना, बोलणाऱ्यांना काही फरक पडत नसतो त्याच्यामध्ये. जो काँग्रेसचा कार्यकर्ता, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता प्रत्यक्ष लढू पाहतोय, त्याला तुम्ही बळ पुरवणार की नाही? जर त्याला पुरवणार नसाल तर तुमचे जे बंडखोर आज उभे आहेत, सत्ताधाऱ्यांच्या बंडखोरांबद्दल काही सांगू नका. त्यांना त्यांचं काय मॅनेज करायचं ते बघतील, त्यांच्या हाताशी सत्ता आहे. त्यांना शहाणपण शिकवण्यात काही मतलब नाही, कारण आता प्रत्यक्ष सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे ना. जसं एक काळ काँग्रेसला शहाणपण शिकवण्यामध्ये मतलब नव्हतं, कारण की सत्ता होती, सर्वंकष सत्ता होती. हे काहीच नसताना हे फक्त पुन्हा म्हणणार की तुम्हाला फक्त विरोधी पक्ष दिसतात का, तुम्ही सत्ताधाऱ्यांना तुम्ही काही बोलत नाहीत का? बोलून काहीच उपयोगच नाही. आज 17च्या 17 जागा पूर्णपणे, त्याच्यातल्यात म्हणलं ना 5 तर त्यांनी घेऊनच दाखवल्यात, 12 सुद्धा ते जिंकतील, कारण की त्यांच्याकडे आकडे आहेत. आणि त्यांनी त्यांच्या बंडखोरांना कसा लगाम घालायचा, एक नाशिक सोडलं तर सगळ्यांनीच अर्ज मागितलेले आहेत. आणि नाशिकच्या उमेदवाराला किती मतं पडतील मला शंका आहे. त्याच्यामुळं 12च्या 12 जागा सुद्धा त्यांच्या निवडून येऊ शकतात, म्हणजे 17च्या 17 जागा त्यांच्या निवडून येतील. हे माहीत असताना तुम्ही एकत्र राहून जर एक मेसेज दिला असता लोकांच्या समोर. मी तुम्हाला दुसरं उदाहरण आत्ताचं पश्चिम बंगालचं सांगतो. हे बोंबा मारायला लागले की भाजपनी तोडफोड केली. मी तेही मान्य करतो की भाजपने तोडफोड केली असेल. मुद्दा असा आहे की त्यांचं सरकार आहे, त्यांना बहुमताची काढीची कोणाची गरज नाही. स्वतःची 2/3 इतकी मेजॉरिटी आहे, बहुमत आहे. ते कशासाठी फोडाफोडी करायलेत? आणि जो गट फुटलेला आहे तो गट फुटलेला म्हणत नाहीये. त्यांना विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र देऊन ह्या माणसाला विरोधी पक्ष नेता म्हणा, हा आमचा गट आहे, आमचं नाव तृणमूल काँग्रेस आहे, हेच सांगितलेलं आहे. आणि तुम्ही आरोप करायला भाजप राहिलं बाजूला.
प्रत्यक्षामध्ये तुमचे नेते म्हणजे विरोधातले नेते एकमेकांच्या बद्दल काय बोलालेत किंवा इंडिया आघाडीतले घटक काय बोलालेत हे तर समजून घ्या. आज मी इथे महाविकास आघाडीची गोष्ट करतोय, भारताच्या पातळीवरती इंडिया आघाडीची बाब येते. आता 8 जूनला 2 दिवसात त्यांची बैठक आहे, 3 दिवसामध्ये. आणि आधीच डीएमकेनी एक अधिकृतरित्या पत्र दिलंय लोकसभेच्या अध्यक्षांना की आम्हाला काँग्रेसच्या बाजूला बसायचं नाही, त्यांनी आम्हाला धोका दिला, अमुक तमुक ढमुक, बाकीच्या गोष्टी डिटेल सांगत बसत नाही, असं अधिकृत पत्र आहे. आम आदमी पक्षांचे 10 पैकी 7 राज्यसभेतले खासदार भाजपमध्ये निघून गेले, त्यांनी इंडिया आघाडीत यायला नकार दिलेला आहे. तृणमूल काँग्रेसचं स्वतःच काय म्हणता येईल त्याला, घरचं पडलं थोडं व्यान धाडलं घोडं, त्यांचं त्यांना सुधरे ना काही. आणि समाजवादी पक्षाला आता पुढच्या निवडणुकीची काळजी पडली, ती भाजपची नाहीये. भाजपच्या विरोधात काय लढू, ते काँग्रेसचं काय करायचं, त्यांना जागा दिल्या आणि त्यांनी तितक्या जिंकल्या नाही तर त्या फुकट भाजपच्या पदरात घातल्यासारखं आहे. आणि पूर्णपणे त्यांचा नाच सोडला तर पुन्हा तीच सगळे बॉम्ब करणार की विरोधकांची एकी राहिली नाही, काही नाही. ह्याचं काही उत्तर न देता म्हणजे आता महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीनं विधान परिषदेची निवडणूक बेफिकीरपणे कोणीतरी अर्ध भरायचे मग अर्ध मागे घ्यायचे, कशा कोणाला ताळमेळ नाही अशी लढलेली, आणि हा सगळा बेफिकिरीपणा पूर्णपणे भारतभर दिसतो आहे. विरोधक अशा पद्धतीनं जे विखुरलेले आहेत. आणि दुसरं एक जे विदारक सत्य समोर येतं आहे, सत्ताधारी सत्तेला चिटकून येत आपण समजू शकतो. विरोधकांनी सुद्धा एक काळ सत्ता भोगली. आज भारतामध्ये विशुद्ध असा विरोधी पक्ष नावाची गोष्ट शिल्लक नाही. प्रत्येकाला सत्ता मिळालेली, कुठल्या ना कुठल्या तरी काळात मिळालेली, केंद्रातही मिळाली, राज्यामध्ये सुद्धा विविध ठिकाणी मिळालेली आहे. मग अशा वेळी तुमची जबाबदारी आहे की ठीक आहे, तुम्हाला सत्ता मिळाली, नंतरही मिळू शकते, पण आज तरी जबाबदार विरोधक म्हणून तुम्ही वागा. त्याच्यामुळे जेव्हा ही रिकामी जागा विरोधातली झाली म्हणून काँग्रेस जनता पार्टी सारख्यांना प्रतिसाद मिळतोय, तो सत्ताधाऱ्यांना धोकादायक नाहीये. परत सांगतो, तो विरोधकांची हवा टाईट करणारा असा आहे. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवरती निवडणुकीच्या ही विसंतवाणी, बिनविरोधाचा झाला सारा खेळ, विरोधींचा मेळ विस्कटला. बिनविरोध हे 12 पैकी 5 काय दिली लाच शोधा जरा. मविया बकऱ्या कशा पांगलेल्या दिसे टांगलेल्या कत्तलीस. आधीच नव्हते हाताशी आकडे कशाला वाकडे खेळ केले. मुद्देपण काही नाही जनतेचे हिडीस स्वार्थाचे प्रदर्शन. उरले रिंगणी काही बंडखोर सत्तेचाच जोर दिसे सारा. कांत मूळ हेतू विसरले खरा बरखास्त करा परिषद, बरखास्त करा परिषद. विधान परिषदेच्या वरतीच एक प्रश्नचिन्ह या निमित्तानं उभं राहिलेलं आहे. सत्ताधारी तर त्यांच्याकडे आकडे आहेत, त्यांना बोलण्यात काही मतलब नाही. विरोधकांनी पूर्णपणे मुद्दा जो हरवून टाकलेला आहे. का लढतायत त्यांनाही कळायला मार्ग नाही. म्हणजे ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली तेच सुटले म्हणायची पाळी आली, आणि जे 9 रिंगणात आहेत ते आपण कशासाठी रिंगणात आहेत त्यांनाही कळायला मार्ग नाही, अशी परिस्थिती आहे. असो, विधान परिषद सारखी बिनकामी गोष्ट, फुकट सर्वसामान्य लोकांच्या करावरची उधळण आहे, वाया घालणे हे कराचा पैसा, हे पूर्णपणे बरखास्त करून टाका. ह्याच्या नेमणुकीवरून नेहमीच गोंधळ राहिलेला आहे. 12 आमदार जे नेमायचे होते विधान परिषदेवरती महाविकास आघाडीच्या काळात, तेव्हापासूनची सगळी आपल्याला ती अडचण समोर येताना दिसते आहे. त्याच्यामुळे ह्याचा विचार सगळ्यांनीच करावा की विधान परिषद नावाची गोष्ट पूर्णपणे बरखास्त करावी. इथंच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.